महत्त्वाची बातमी, कोल्हापूरमध्ये घडलेली घटना ही निंदनीय असं इम्तियाज जलील म्हणतात। ज्या पद्धतीने तोडफोड केली ते शाहू महाराजांचे वंशज असू शकत नाही असंही जलील यांनी टीका करताना म्हटलंय। उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशाळगडावरील प्रकरणाचा निषेध करणार असं जलील म्हणाले। कोल्हापूरला कधी जाणार आणि कशा पद्धतीने? नाही, मी कोल्हापूरचा निर्णय घेतलेला आहे। बघा काय आहे की हे जे घटना घडलेली आहे कोल्हापूरमध्ये हे खूप निंदनीय आहे। निंदनीय विशेषकर या कारणानेही आहे की छत्रपती शाहू महाराजांचा एक इतिहास आहे। सगळ्या जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम केलेले आहे आणि त्यांचेच वंशज म्हणणारे संभाजी महाराज म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व करणार ज्याच्यामुळे तुम्ही त्यांचे समर्थक आंदोलनकर्ता जे आहे मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे जे तोडफोड करत होती हे शाहू महाराजांचे वंशज होऊ शकत नाही आहे। बिचारे गोरगरीब लोक ज्यांचं काही अतिक्रमणशी देणं घेणं नाही आहे त्यांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे, फक्त इम्तियाज जलील याचा विरोध करत आहे हे असं नाही आहे। या देशामध्ये राहणारे खूप सारे सेक्युलर माइंडेड जे नॉन मुस्लिम्स पण आहे, हिंदू समाजातले लोक आहे, त्यांनीही सोशल मीडियावर हे टाकलेलं आहे की हे जे झालेलं आहे हे बरोबर नाही झालेलं आहे, याचा निषेध करण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या फ्रायडे 19 जुलैला आम्ही दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी दफ्तर असू द्या किंवा विभागीय आयुक्त कार्यालय असू द्या किंवा तहसीलदार ऑफिस असू द्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही असा त्याचा निषेध करण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कॅमेरामॅन पप्पू सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।